आज आपल्या मॅडम तुम्ही बोलणार आहे म्हणजे महापालिकेच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमला आपल्या प्रथम नागरिक महापौर साहेबांनी भेट दिली. त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या, त्यांनी पण त्या व्यथा मान्य केल्या आणि त्याने आता आपणाला 2 शब्दात सांगतील. सिटीने पण सगळे आले महापालिका कर्मचारी. मी अनेकदा त्यांना सांगितलं आपल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं भरपूर सहकार्य आहे, पण काही गोष्टी ज्या फास्टमध्ये व्हायला पाहिजे त्या झाल्या नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. आता तिने मनावरलं सॉल्व करतो म्हणली आहेत. त्यांना आमच्या आणि हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या कुठल्याही कामाला आम्ही सदैव विजय सरदार भावासारखा त्यांच्या पाठीशी राहायला तयार आहे. ती जे निर्णय घेतात ते योग्य घेतात. आजपर्यंत तिने महापालिकेत चांगले निर्णय घेतले आहेत 4 दिवसात. त्या असंच त्यांनी पुढं आपलं नाव करावं तेवढीच त्यांना मी ईश्वरपूर्ती प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. ध्यानचंदजी हॉकी स्टेडियम या ठिकाणी आज व्हिजिट देत आहे आणि त्या प्रसंगी आमचे आदरणीय आमचे मार्गदर्शक हॉकीसाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य वाहिलेलं आहे असे सरदार साळुंखे साहेब, तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी आणि सर्वच नागरिक. खूप आनंदाची गोष्ट ही आहे की मला असं वाटतं कळीला अधिकार असतो फुलण्याचा, फूल होऊन जगण्याचा, पण तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो एक किरण आशेचा. आणि असा आशेचा किरण आदरणीय सरदार साळुंखे साहेब यांच्या अनुषंगाने मार्गाने सर्वच कोल्हापुरातीलच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील हॉकीच्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण मिळाला आहे असं म्हणलं तर काय वावगं यासाठी ठरणार नाही. कारण आम्ही पाहिलेलं आहे, माझंही या हॉकी स्टेडियमशी खूप जुनं नातं आहे आणि माझी मुलगीसुद्धा याच ग्राउंडवरती शिकली, सरांच्याच हाताखाली शिकली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नॅशनल प्लेयर झाली. अशा अनेक विद्यार्थी खेळाडू याच ग्राउंडने घडवले आणि आम्ही पाहिलेलं होतं जो बिफोर ग्राउंड होतं ते अगदी खरं तर आज मला हे ग्राउंड पाहिल्यावर खरं माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि याचं सगळं श्रेय आदरणीय सरदार साळुंखे साहेबांना जातं. आणि मला असं वाटतं की हा माझासुद्धा एक जीवाचा विषय असल्यामुळं इथे लागेल ते सरदार साळुंखे साहेब ज्या काही मागण्या करतील त्या आम्ही नक्कीच फुलफिल लवकरात लवकर करू. त्यांच्या मनाचं समाधान मात्र आम्ही नक्कीच करू. थँक्यू. आपली सगळी आज आपल्या मुलीची मिळालेलं वर खेळल्या नसतं.